नारंगाव पोलीस ठाण्याच्या समोर आपण आहोत। सोबत ज्या महिला दिसतात हे येडगावच्या आहेत आणि यांची आता वेगळाच एक ऑनलाईन फ्रॉडचा फंडा बाजारामध्ये आलेला आहे। यांचे तब्बल 20,000 रुपयांची फसवणूक या चोरट्यांनी केलेली आहे। ते नारंगाव पोलीस ठाण्यामध्ये आल्या होत्या आणि त्यांनी फिर्याद नोंदवायची मागणी केली, परंतु आता सिस्टम मध्ये काय वेगळा बदल झालाय। आता ऑनलाईन फ्रॉडच्या संबंधित असलेल्या सगळ्या फिर्यादी हा 1930 हा जो महाराष्ट्र शासनाने एक नंबर रिलीज केलाय त्यावरच कराव्यात अशा वरिष्ठांकडून सूचना आल्यामुळे इथं फिर्याद काही नोंदवली जात नाहीत। या ताई जवळजवळ अर्धा तास झाला ते 1930 या नंबरवर फोन करतायत, 10-10 मिनिटं वेट करतायत, पुढून आपोआप तो फोन कट होतोय। यांनी यांची फिर्याद नोंदवायची कुठं असा हा प्रश्न या ठिकाणी समोर आलाय। नाव काय तुमचं? दीपाली रवींद्र खुबे। राहायला कुठं? मी इथं आईच्या इथे येडगावला आहे। येडगावला राहता? काय काम करता? काय नाही, असं शेती शेती काम करता। काय झालं? मला एक नवीन नंबरवरून फोन आला, तर ते बोलले की माझ्याकडनं चुकून तुमच्या अकाउंटला गुगल पेला आहे ना चुकून ट्रान्झॅक्शन झाले 35,000 रुपयाचं, तर प्लीज मला ना माझे पैसे रिटर्न करा, मला लागतं ते माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये न्यायचंय म्हणून माझे पैसे मला प्लीज दीदी रिटर्न करा। तर मी मेसेज बघितला, टेक्स्ट मेसेज मध्ये ना तो मेसेज आला होता आणि हा मी दाखवते तो मेसेज तुम्हाला। हा बोला। तो मेसेज आला आणि मला वाटलं आलाय माझ्या अकाउंट मध्ये पैसे आलेत, म्हणजे मी रोजच्या सारखं असं म्हणजे मेसेज येतात ना तसा मेसेज आला आणि मी पाहिलं। हे पाक 12 वाजून 3 मिनिटांनी म्हणजे आजचाच विषय हा? हा आजचाच आहे। 10,000 रुपये क्रेडिटेड टू अकाउंट काय 2 वेळा आलेले पैसे आणि परत एक आलाय 25,000 रुपये क्रेडिट झाले। हा मेसेज आला, याचा नंबर या नंबरवरून आलाय? हा त्याच नंबरवरून। व्हॉट्सअपला पण त्यांनी रिप्लाय हे केला होता, मेसेज टाकला होता। बर, का माझे पैसे चुकून दीदी तुमच्याकडे आले, प्लीज मला माझे पैसे पाठवा। आणि मग मला वाटलं आता आले ते, पण मी फक्त ना गुगल पे ला माझं अकाउंट चेक नाही केलं बॅलन्स खर्च आलाय काय। म्हणजे तुम्ही फक्त हेच पाहिलं? हा मी हे पाहिलं, हा मेसेज पाहिला आणि गुगल पे वरती गेले आणि इथं हे येतं ना पैसे आल्यावरती तो निळा टिक मार्क, फक्त तेवढं आलं होतं म्हणून मग मी पाहिलं ह्या नंबरवरती, हे बघा असं आलं होतं। मग मी फक्त त्यांनी ह्या नंबरवर पाठव म्हणून सांगितलं का? आले ते ह्या नंबरवरून आलेत, म्हणजे असं त्यांनी हे केलेलं। मग हे तुम्ही अशोक शर्मा कोण आहे? हा तोच नंबर येतो, दोन, एक आदिल आणि एक अशोक शर्मा असे 2 नंबर नाव आहेत। याला काय पाठवलं? हे काय हे तिकडून आलेलं आहे, रिक्वेस्ट पाठवली? हा ते रिक्वेस्ट पाठवली। मला काय वाटलं का तिकडनं खरंच त्यांच्याकडनं पैसे माझ्या अकाउंट मध्ये आलेत असं मी बघितलं। अच्छा, म्हणजे हे वेगळंच आहे। या गुगल पेला हे पाहिलं, मला वाटलं खरंच पैसे आलेत म्हणून मी त्यांचे पैसे त्यांना परत द्यायला सुरुवात केली। ही रिक्वेस्ट आली? हा, आणि मी फक्त ना पेड म्हणजे पेड बघितलं, असं हे पेड आहे ना हा शब्द बघितला। मला वाटलं खरंच म्हणजे आलेत माझ्याकडे पैसे, पण मी अकाउंट माझं चेक नाही केलं की बॅलन्स आलाय की नाही आलाय। मग आता याच्यावरच तुम्ही क्लिक केलं का? नाही, क्लिक याच्यावर नाही केलं। ते मला बोलले, त्यांनी नंबर सांगितला, मी ह्या नंबरवरती मी पाठवले। हे बघा 10,000 नाही तर फेल दिसते काय याच्यावरून इकडं। हा ठीक आहे, 1 रुपया पाठवला अगोदर तुम्ही? पहिला 1 रुपया पाठवला होता, मग 10,000 पाठवली? मग परत 10,000 पाठवले। मग 1 रुपया पाठवला तो फेल झालाय? हा तो परत फेल। आता ह्या आदिल का कोण हा नंबर आहे? आता हा इंटरनेट कनेक्शन बंद आहे वाटतं तुमचं, विमान मोडला लावलाय। आणि मी त्याला स्क्रीनशॉट पण पाठवला होता का बाबा हे 10,000 आले, 1 रुपया आधी पाठवला। हा हे पाठवले ना हे मी पाठवलेले ह्या आदिलला, आणि 10,000 पाठवले, अजून 10,000 कोणाला पाठवले? वेगळ्या नंबरला? त्याच नंबर। म्हणजे इथं 2 एंट्री आहेत? 2, हा आदिल आणि हा आदिल, हे 4 झाले। हा 3 आणि हा अशोक कोण वेगळे? मग त्याच्यावरच हा मी हे बघितलं पहिल्यांदा। अच्छा, ह्या अशोक कोण शर्मा आहे यांनी रिक्वेस्ट पाठवली, याला म्हणतात स्प्लिट रिक्वेस्ट। आता हे जाणकार मला काय यातली माहित नाही, जाणकारांनी कमेंट मध्ये म्हणावं काय कशी सिस्टम आहे ही। आणि यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या नंबरवर पाठवा, तर ह्या ताईंनी अगोदर 10,000 पाठवले। कट करू का फोन? हे काय 2, बाकीचे 5,000 वगैरे, फक्त याच्यात 10,000च गेलेत, बाकीचे फेल झालेत। आणि हे ज्यामध्ये आहेत याच्यामध्ये 10,000 गेलेले आहेत। फोन कुणी केला होता?
फोन हे का ह्या नंबरवर आला होता मला, ह्या नंबरवरती. हा रेकॉर्ड केलंय का फोन तुम्ही? हा 2 वेळा रेकॉर्ड केला. नंतर मला जेव्हा संशय आला ना, नाही नाही, कॉल रेकॉर्डिंग केलंय का? केलेलं 2 वेळा केलेलं. 90 34 46 96 81 बरोबर. हा 1:04 आलता. हा आणि हिस्टरी चेक करू आपण. हा एवढे फोन आलेले. सुरुवातीला 12:01 आला. हा 1 मिनिट 1 सेकंद बोलले. मी उचललाच नाही पहिल्यांदा 1-2 वेळा. नाही नाही, हा इनकमिंग कॉल हा उचलला आधी. हा हा मग 12:03 तुमचं बोलणं झालंय. हा परत मिस्ड कॉल आले. मग तुम्ही स्वतःहून केला. हा हे बघा हे 2. मग नंतरला मला फ्रॉड वाटायला लागलं ना, तर हे 2 कॉल मी रेकॉर्ड केले. तोपर्यंत तुमचे 20,000 गेले होते. हा तोपर्यंत गेले होते. मग आता आता हे आपण दाखवूया काय रेकॉर्ड झाले ते पण. हा. पण आता सगळा विषय झालाय. तुम्ही पैसे वगैरे ते म्हटले का आमच्याकडून तुम्हाला नजर चुकीने गेले, चुकून, पाठवा. हा मुलगा काय आजारी? हा चुकून आजारी म्हणजे हॉस्पिटलला पाठवायचे माझ्या मुलीला. चुकून जे म्हणजे हॉस्पिटलच्या याच्यावर काय करायचं होतं वाटतं त्यांना, ट्रान्सफर पैसे, तर ते तुमच्या अकाउंटवरती गेले. प्लीज दीदी माझे पैसे मला पाठवा. आणि मी ते आता त्यांचं 10,000 एक 25,000 आलं होतं ना स्लिप. 35,000 पाठवा सांगितले. हा 25,000, पण थोडे थोडे पाठवायला सांगा. म्हणजे एकदम मी करायला गेले तर होत नव्हते ना, तर ते बोलले 10,000 रुपये पाठवा. म्हणून मी 2 वेळा 10,000 पाठवले. पण मला ना असं म्हणजे हे झालं का बाबा हे नक्कीच काहीतरी मला फ्रॉड वाटते. त्याच्या बोलण्यातून जरा 1-2 वेळा थोडंसं मला वेगळं वाटलं. म्हणून मी मग चेक केला बॅलन्स. बघते तर 4,000 रुपये शिल्लक राहिले अकाउंटमध्ये. आणि 24,000 रुपये बॅलन्स होता माझा पहिला. 24,000 बॅलन्स. हा 24,000 रुपये बॅलन्स होता. नशीब 24,000 होता. जास्त असं सगळे गेले असते. हा मग आता काय झालं इथं पोलीस स्टेशनला आल्यावर? मी तिथे गेले होते तर ते मला बोलले का हे पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवून काहीच उपयोग नाही होणार. 1930 या नंबरवरती फोन करा आणि मग त्यांना तक्रार नोंदवा तुमची. मग तुम्ही किती वेळा 1930 फोन लावले? मी आता अर्धा तास झालाय मी तेच कॉल करते, पण तसं व्यस्त व्यस्त सांगते. किती वेळ फोन चालू ठेवला? अर्धा तास झालाय फोन चालू होता माझा. तुम्ही कट करता का तिकडून कट करता? नाही तिकडूनच आपोआपच कट होतोय. मी वेटिंग वर ठेवतो हा आणि कट वेटिंग वर. करतो. हा व्यस्त व्यस्त सांगतात, लाईन वर राहा असे म्हणतात ते, आणि आपोआप फोन कट होते. मग आता तक्रार तर हे घेत नाहीत. 1930 पण का असं होतंय? तर या ठिकाणी पाहू शकतोय की सायबर सेलने हा 1930 नंबर महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. ह्या ताई अक्षरशः रडत होत्या खूप. आणि पोलीस त्यांना सांगू दे रडू नका, तुम्ही बाहेर बसा. आता हे 1930 तुम्ही फोन करून तक्रार करा, याच्यावर डेटेड होतंय. अर्धा तास झालं फोन करतायत, पण तिकडून फोनचा आन्सर दिला जात नाही, फोन कट केला जातोय. आता 20,000 रुपये हे सगळे कसले होते? माझे सगळे कष्टाची कमाई सर. मी घर काम करते आणि 5-6 हजार रुपये जेवढी यायची ना तेवढे मी माझ्या बँकेच्या अकाउंटवर ठेवले होते. म्हणजे मी वर्ष झाले मी आईच्या इथं आले, थोडे थोडे पैसे करून तेवढेच माझ्याकडे शिल्लक राहिले होते. मी पण घरच्यांना सुद्धा सांगत नव्हते का माझ्याकडे एवढे बॅलन्स आहे म्हणून. मी असं लपून म्हणजे हे ठेवायची, जपून ठेवायची पोरांसाठी. का तर पोरांना शाळेत लागतात कशाला पण. फक्त गुगल पेला मी आपलं असंच काहीतरी थोडाफार किरकोळ खर्च असला का तेवढंच करायची मी. एवढं. आणि माझा नंबर कोणाला नाही, पण नातेवाईक सोडून कोणाचाच नंबर नाहीये माझा. माझं हे म्हणजे पहिल्यांदाच असं झाले. आणि एक भोळ्या असं म्हणजे नाही का समोरून पैसे आलेत, मला वाटलं नको बाबा कोणाचे पैसे ठेवायला ना, म्हणून मग मी माझ्या याच्यावर पैसे देऊन टाकले. आणि नंतर मग मला कळालं तिच्या बोलण्या जरा थोडासा फ्रॉड वाटला, म्हणून मी बॅलन्स चेक केला. तर बघितलं तर 4,000 शिल्लक होते. मी त्याला रिक्वेस्ट केली, म्हणलं प्लीज मला असं नका करू, म्हणलं माझी कष्टाची कमाई, म्हणलं तेवढेच पैसे माझे मला रिटर्न करा. तो वेगळाच काहीतरी सांगायचा, 3,999 काहीतरी कोड दाबा आणि कंटिन्यू करा. म्हणजे मग त्याच्यावरूनच मला कळालं 3,999 म्हणजे माझ्या ह्याच्यात फक्त 4,000 रुपये बॅलन्स शिल्लक होता. म्हणजे ते 4,000 पण गेले असते, ते मी वाचवले मला कळाल्यावरती. माझी फक्त एवढी चुकी झाली की मी माझा गुगलचा आहे ना बॅलन्स चेक नाही केला. जेव्हा तो मला बोलला ना माझे पैसे दिदी तुमच्याकडे आलेत मला पाठवा, तेव्हा फक्त मी बॅलन्स चेक करायला पाहिजे होता. मी फक्त मेसेज बघितला. रेग्युलर जसे गुगल पेला पे करतो आपण तसंच मी केलं, बाकी काहीच म्हणजे नाही. तुम्ही साधे भोळापणाचा अंगलट आला तुमचा. हा साधा भोळा अंगलट आला. तेवढंच होतं माझ्याकडं. आता 1 रुपया पण नाही, तेवढे 4,000 रुपये शिल्लक आहेत. आणि ते 4,000 रुपयासाठी मी महिनाभर काम करते लोकांचं. हे रेकॉर्ड कॉल मी ऑन करू का? हा
दे दो, 20,000 रुपये मेरा वापस कर दो। हाँ, एक बार 3999 का ट्रांजेक्शन करो, वो तुरंत आपके अकाउंट में ऐड हो जाएगा दीदी। नहीं चाहिए, मेरे को कुछ नहीं चाहिए, मैं आपको है ना आपका सब पैसा दे दूंगी। मेरा प्लीज प्लीज भैया, मैं ऐसा वैसी नहीं रहे बाबा, मैं ना बहुत कम मेहनत से कमाई मेरे पैसे, प्लीज। आप 3999 का ट्रांजेक्शन करो प्लीज, प्लीज बाय रिक्वेस्ट, आपके में तुरंत ऐड हो जाएगा। एक बार करो प्लीज, मैं खोलती हूँ दीदी। नहीं भैया, 3999। नहीं मैं फिर पहले 10,000 आप डाल दो, 10,000 आप डाल दो पहले। अरे मैं तो डालूंगा क्यों, मेरा 35,000 कट गया है दीदी, वो आपके में ऐड नहीं हुआ है, बस दिख नहीं रहा है, इसीलिए मैं करा रहा हूँ 3999 का, वो तुरंत अपडेट हो जाएगा। तो अजून तुम्हाला फसवते. हाँ अजून नाही 4,000 नाही पाठवत. भैया मेरे से ना 3,999 हे करा म्हणून डायरेक्ट म्हणायचं कर दिया ना आपका, तो 3,000 में क्या हो रहा है, मैं 3,000 लेके क्या करूंगा, इसलिए करवा रहा हूँ कि आपके में तुरंत ऐड हो जाएगा। अहो यांचा धंदा आहे. फोन मत काटो आप, कोई चालू रखो, अगर जैसे ही ऐड होता है दीदी प्लीज फिर मेरा 5,000 है वो रिटर्न कर देना। ओके, मेरे को पहले मेरा रिटर्न कर दो। हेलो हेलो, हाँ दीदी, मैं क्या बोल रहा हूँ, आपका पैसा कट हो गया है ना? हाँ मेरा पैसा कट हो गया 20,000, मेरा वापस कर दो प्लीज। वो जो इन्होंने डाला था वो आपको ऐड नहीं हुआ है, राइट है ना? हाँ राइट है। हाँ, अभी देखो वहाँ पे आदिल नाम आ रहा है ना, हाँ आदिल नाम पे क्लिक करो, वहाँ पे कोड लगा है, कोड बोल रहा हूँ मैं आपको 3999। कोड मला म्हणजे कोड टाकायच्यावरती 3,999 हा. म्हणजे जे 4,000 होते का ते सुद्धा गेले असते, आपको म्हणजे तेव्हाच मला त्याचा फ्रॉड कळाला। आपका भी और इनका वाला भी जो इन्होंने डाला था ना, हेच बोलतो ते रिपीट. हा तेच तेच। आदिल नाम पे शेवटलं काय आदिल कोण आहे हा? आ गई मैं आज। ठीक आहे, आता मी थोडं पुढं पळवतो. अरे बैलेंस कम से कुछ मतलब नहीं है मुझे, कम होए नहीं होए, आप इसमें 3999 लगा के और पासवर्ड लगा के कंटिन्यू करो। रुको, मैं ना सब करती हूँ, पहले से ना आप है ना एक काम करो, मेरा 20,000 जो आ गया ना तुम्हारे पास, वो मेरे पे अब मैंने आपको कितने प्यार से समझाया है दीदी, है ना, लेकिन आपको समझ में नहीं आया, राइट? अब मैं फोन रख रहा हूँ। फोन रखतो. भैया परत तुम्ही केला. कोड कैसे, कौन सा कोड लिखने का? अरे आप कहाँ लिख रहे हो, आप लिख ही नहीं रहे हो, अब तक बैलेंस ऐड हो जाता दीदी, नहीं आपके काम का रहेगा, नहीं मेरे काम का रहेगा। रुको भैया, मैं ना भैया से बात कर रही हूँ, भैया देखो भैया बोलो। हेलो, तिथे जो स्टुडिओ वाले होते ना त्यांच्याकडे दिला होता, त्यांनी हमारे ते बोलत होते 20,000 रुपए कट हो गए। मेरा 35,000 कट हो गया है भैया। अरे क्या वो गरीब लोगों को ऐसे परेशान करते यार तुम लोग। बराबर आपकी बात हो, तुरंत ऐड हो जाएगा। देखो आदिल नाम पे टच करो, किया ना आदिल नाम पे टच? अरे मत रे, ऐसा मत करते जाओ तुम लोग रे, साले अरे भाई तुम लोग, मैं क्या बोल रहा हूँ, आदिल नाम पे टच करो प्लीज। तो तुम्ही किती भी करा तो कोई फायदा नाही। सायबर कट करा. तर भरपूर आता हे पैसे कुठून आणायचे, ते गेलेले आहेत पैसे. आणि हे सायबर फ्रॉडचा हा नवीन फंडा आता हे चोरटे आजमावत आहेत. मेसेज पाठवत आहे का आमचे पैसे तुमच्याकडे आलेले आहेत. लोक पण एखादी लोक फसतात त्याला, अशासारखे भोळे बाबडे लोक आहेत जे लोकांच्या कामं करून एक रुपया साचवतात आणि ते बळी पडून त्यांच्या देत आहेत. तर सायबर सिस्टम मी महाराष्ट्र शासनाने चांगलं केलं. 1930 हे करा, पूर्वी तर पोलीस स्टेशनला तक्रारी घेतल्या यायच्या. परंतु आता जी तुम्ही जी सिस्टम जी राबवलेली आहे, अर्धा तास तुम्ही फोन उचलत नाहीत आणि तिकडून फोन डायरेक्ट कट करण्यात येतोय. म्हणजे काय, परत ते एकतर चोरट्यांनी फसवलेलं असतं, त्यांची मानसिकता खराब झालेली असती आणि याच्यामध्ये डबल फोन करायचा, अर्धा तास वेटिंगला राहायचं, फोन तिकडून आपोआप कट होणार. ही कोणती सिस्टम आहे? आणि इतका मोठा पुणे जिल्हा आहे, या ठिकाणी 2-3 पोलीस स्टेशन मिळून किंवा काहीतरी एका दोन तालुक्या मिळून एक तरी सायबर क्राईमचं एक विभाग इथं पोलिसांनी तयार केला पाहिजे का, जेणेकरून हे लोकांना समजत नाही हे तुमच्याकडे ईमेल कसा करायचा, तुम्हाला फोन कसा करायचा, 1930चे फोन तुम्ही उचलत नाही, तर जेणेकरून हे लोक कंटाळतात, घरी निघून जातात, सहन करतात. तर तुम्ही मगाशी फोन लावला होता ना 1930ला, परत फोन लावा बरं, जरा आपण जरा बघू. म्हणजे कुणी म्हणायला नको का आपण पोलिसांना दोष देतोय किंवा सिस्टमवर आरोप करतोय.
वरील सर्व लाईन सध्या व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. नमस्कार. इस रूट की सभी लाइन अभी व्यस्त है. कृपया कुछ समय व्यस्त पश्चात सांगते प्रयास नंबर करें. व्यस्त सांगते. नमस्कार. महाराष्ट्र सायबर 1930 हेल्पलाईन मध्ये आपले स्वागत आहे. मराठीसाठी 1 दाबा, हिंदी की चौकशीसाठी 1 दाबा, तक्रार नोंदणीकरिता 2 दाबा, आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीकरिता 1 दाबा. सोशल मीडियात आपला कॉल सुरक्षेच्या दृष्टीने रेकॉर्ड करण्यात येईल. आता प्रतिनिधी बोलतील. प्रतिनिधी कधी दिलंय ना बोल. हा आपण संपर्क करत असलेली लाईन व्यस्त आहे. व्यस्त सांगते. तुमचा कॉल आमच्यासाठी महत्त्वाचा चालू आहे. राहू. म्युझिक ज्या व्यक्तीची फसवणूक होती तर ते असं करून तो वैतागून जातो अक्षरशः फोन करून करून. पलीकडून काही फोन उचलला जात नाही आणि एवढंच नाही तर समोरून कट केला जातोय. म्हणजे कशी मानसिकता होत असेल तक्रारदाराची हे आपल्याला दाखवायचा उद्देश आहे. पुणे ग्रामीणचे काहीतरी पर्याय पाहिजे सर. काहीतरी पर्याय पाहिजे. आज मी फसले, माझ्या पाठीमागं दुसरं अजून कोणी फसायला नको. प्लीज सर काहीतरी करा. Please be patient and stay on the line. Your call will be connected to one of our executives as soon as possible. हे 2 तालुक्यामध्ये एखादं सायबरचं पोलीस स्टेशन किंवा पोलीस चौकी तरी चालू केली पाहिजे. लोक काय करतील, गोरगरीब लोक आहेत. पोलीस अधीक्षक साहेबांनी ही बातमीची प्लीज कृपया व्यवस्थित दखल घ्यावी. वरिष्ठांकडे पाठपुरावा करून किंवा या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील, आमदार वगैरे, हे सायबर फ्रॉडचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. तक्रारी करण्याचं प्रमाण कमी आहे. त्यातल्या त्यात लोक तक्रारीच करत नाहीत. आणि ह्यातल्या अशा पद्धतीची जर हे होत असेल, मनस्ताप होत असेल, तर मग आता दाद मागायचे कोणाकडे असा प्रश्न निर्माण होतोय. तर जर 2 तालुक्या मिळून एक जरी सायबर क्राईमची जरी चौकी जरी या ठिकाणी उभी केली, लागलं वाटत नाही काय झालं. महाराष्ट्र सायबर 1930 हेल्पलाईन. धन्यवाद. हॅलो मॅडम. हा बोला सर. हा मॅडम, माझ्याकडनं ना असं अननोन कॉलवरून ना एक फोन आला होता. तर ते बोलले की माझ्याकडनं चुकून तुमच्या गुगल पेला आहे ना माझं ट्रान्झॅक्शन झाले, प्लीज मॅडम माझे पैसे मला पाठवा. तर मी ना फक्त टेक्स्ट मेसेज मधून बघितलं मी, तर एकदा 25,000चं ट्रान्झॅक्शन आणि एकदा 10,000चं असं मी ट्रान्झॅक्शन बघितलं. म्हणजे पूर्ण मेसेज वाचत नाही बसले. असं प्रत्येक वेळेस नाही का आपल्याला कोणी पैसे जर टाकले तर आपल्याला तो मेसेज देतो ना, तसा मेसेज बघितला मी. तर ते 2 वेळा आले होते. गुगल पेला पण चेक केलं तर ते 2 वेळा एक 25,000चा आणि एक 10,000चा मेसेज आलेला होता मला. तर मग म्हटलं ते तिकडून रिक्वेस्ट करायला लागले का प्लीज दीदी माझे पैसे मला पाठवा, मला हॉस्पिटलला पैसे पाठवायचे. तर मला वाटलं बाबा चला समोर कोणाचा तरी फोन आलाय, कोणाचे तरी पैसे आले तर आपल्याकडे नको आपल्याला कोणाचे पैसे ना, म्हणून मी पैसे पाठवायला लागले. तर पूर्ण 20-25 हजार रुपये जात नव्हते. तर मी फक्त 10,000 रुपये पाठवले पहिल्यांदा. त्याच्यानंतर आहे ना परत फेल दाखवायला लागलं. मग मी परत 5,000 रुपये पाठवले, ते पण फेल गेले. आणि नंतरला मग परत 10,000 रुपये पाठवले, तर 10,000 म्हणजे असे 20,000 रुपये गेले. आणि त्याच्यानंतर आहे ना ते परत तिकडून बोलायला आले का, मग मला ना जरा थोडस त्यांच्या बोलण्यामध्ये डाऊट वाटला की नाही दीदी 20,000 आपने तो डाल दिए. हाँ सायबर फ्रॉड ते मेसेज पाठवलं पैसे आलेत तुम्ही रिटर्न करा,
हॉस्पिटलमध्ये पाठवायचे आहे तुम्हाला आलेत. आमचं पोरग हॉस्पिटल क्रिटिकल आहे आणि यांनी आपलं मेसेज फक्त वाचला आणि पैसे पाठवले. आता ते 1930 ला फोन करा सांगतात पोलिसांमधून. चालू आहे. हॅलो हॅलो. हा एक मिनिट मॅडम, तुमचीच कंप्लेंट घेते. हा हा. नाव काय तुमचं? दीपाली रवींद्र ठुबे. काय? दीपाली रवींद्र ठुबे. दीपाली रवींद्र रवींद्र ठुबे. तुबे ना? हा. वय किती? 32 आहे. कुठून बोलताय? इथून नारायणगाववरून. कुठून? नारायणगाव. जिल्हा कोणता? तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. पिनकोड बोला एरियाचा. 410 504. 410 504. 410 504. 504. हम्म. न ज्या नंबरवरून कॉल आला होता तो नंबर बोला. हा, एक मिनिट हा, सांगते. हा 90 34. किती? 90 90 34 34 46 46 96 96 81. 90 34 46 96 81 बरोबर. हा, ह्या नंबरवरती मला फोन आलेला. ते बोलले की तुम्हाला चुकीचे पैसे पाठवले. हा, चुकून तुमच्या. लगेच पाठवा मग. हा हा, लगेच पाठवा. हा, माझे पैसे. स्पीकर ऑफ करा ना, मलाच काही कळत नाहीये. एक मिनिट हा. हा, ते बोलले की तुमच्या अकाउंट वरती ना चुकून माझं ट्रान्झॅक्शन झाले, तर प्लीज दीदी मला माझे पैसे प्लीज नंतर वापस पाठवा. टेक्स्ट मेसेज पण आला होता आणि मग मी गुगल पे ला गेले, तर ते गुगल पे ला जे समोरून जर आपल्याला पैसे कोणी जर पाठवले असेल तो पेज आहे ना, तर मी ओपन केला. अशोक नावाने होता तो. हा, तर एकदा 10,000चं ट्रान्झॅक्शन होतं आणि एकदा 25,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन होतं. पण ते वरती ना काहीतरी वेगळंच नाव होतं, स्लिप असं काहीतरी नाव होतं. ते मी पाहिलं नाही, फक्त पेड झालेले बघितले. मला वाटलं का खरं आलेच पैसे ना. मी फक्त माझी चुकी झाली की मी बॅलन्स चेक नाही केला माझा. तर मग मी म्हणलं चला बाबा आले तुमचे पैसे ना, ठीक आहे मी पाठवते तुमचे पैसे भैया, 2 मिनिट थांबा म्हणलं. तर मी 10,000 रुपये पाठवले आणि त्याच्यानंतर परत 15,000 रुपये पाठवले गेले तर झाले नाही. मग म्हणून मी परत 10,000 रुपये पाठवले. म्हणजे असे 2 वेळा 10,000 रुपये गेले. आणि मग मी जरा वेगळं, म्हणजे तो वेगळंच बोलायला लागला की नाही नाही दीदी आता आहे ना 3,999 असं हे डायल करा आणि कंटिन्यू करा. मला जरा डाऊट आला म्हणून मी परत माझा बॅलन्स चेक केला. फक्त तर 24,000 रुपये माझ्या खात्यावर पैसे होते ना, तर 20,000 रुपये गेलेले होते आणि 4,000 रुपये शिल्लक होते. मग त्याच्यावरून मग मला कळालं का बाबा हे नक्कीच काहीतरी फ्रॉड वाटते. मग तिथून पुढे मी म्हणले का भैया प्लीज असं काहीतरी झालंय का तुम्ही ना माझे पैसे घेतलेत, माझे पैसे प्लीज मला रिटर्न करा म्हणलं. एक आदिल नाव होतं आणि एक अशोक नाव होतं. असे 2 नंबरवरून आहे ना ते गुगल पे ला आहे ना हे झालेले पैसे गेलेले. हो सगळं आहे. हा सगळं हा सगळं आहे. शरद सहकारी बँक. शरद सहकारी बँक. पैसे कसे दिले? फोन पे, गुगल पे? गुगल पे. ओके. अकाउंट नंबर बोला. पूर्ण सांगा अकाउंट नंबर. तर फोन शेवटी नशिबाने लागला. त्यांनी धन्यवाद उचलला महाराष्ट्र पोलीस. त्यांनी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. काही बँक नंबर, अकाउंट नंबर यांच्याकडे नसल्यामुळे आता नंतर फोन करतील. अकाउंट नंबर घेतलाय का? हो मॅडम. हो लगेच सांगते. चालेल.
01. हा बरोबर आहे. 2 वेळा 10,000 रुपये दिले. आजच झाले मॅडम, आज 12 वाजता झाले सगळं. हा आजच झाले 12 वाजता. हा तो पहिला फोन आलेला आहे ना, मी त्याचा टायमिंग काढते लगेच. 12 वाजून 3 मिनिटांनी आला. 12 वाजून 3 मिनिटांनी आलता पहिला फोन. अमाऊंट दिलेली. बारा वाजून 20 मिनिटांनी मॅडम. हा गुगल पे दिले. हा कोणाचा? एक मिनिट. ते UPI ट्रान्झॅक्शन आयडी कुठून सांगायचं त्यांना? हा म्हणजे गुगल पेलाच असते का ते? मॅडम मी पाठवलेलं UPI ट्रान्झॅक्शन आयडी का? मी पाठवलेला. तुमचं एक ओपन करा. हा. कुणाला पाठवलं पैसे तुम्ही? हा. त्याला पाठवले का? हा हा 10,000 ना? हा एवढी ते. सांगा ट्रान्झॅक्शन आयडी. 1 हा 00 UPI ट्रान्झॅक्शन आयडी सांगताय ना? हो 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 800 एक 1 एकदा मराठीत एकदा हिंदी मध्ये सांगताय तर काय कळत पण नाही. एकदा इंग्लिश आणि मराठी व्यवस्थित सांगा ना. 100 हा 100 हा 75 75 92 92 25 25 19 19 5. 5 ना? हा 1007 59 22 51 95. हो बरोबर आहे. ओके. नंतरचे 10,000 किती वाजून किती मिनिटांनी दिले? हे 10:30 ला गेलेले ते. याच्यावरती नाही. दुसरा नंबर हा हे 10 असं मॅडम 10:30 ला दुसरे 10,000 गेलेले. सॉरी 12:30 ला 12:30 ला. 12:30 आहे का 20 आहे? हे पहिले 12:30 ला. हा कुठे? तोच 12:30 ला. याचा UPI ट्रान्झॅक्शन आयडी सांगा. त्याचा पण तोच आहे मॅडम. तसा नसतो मॅडम, तोच वेगळा असतो. बघून सांगा. ऐका ना. गुगल पे मध्ये. हॅलो नमस्कार. ते काय झालंय त्यांना म्हणजे व्यवस्थित सांगता येत नाही. अगोदरचा हे जो सांगितलाय ना, तो अगोदर सांगितलं तो ह्या आयडीचा आहे. मी तुम्हाला सांगतो मॅडम, प्लीज एकदा नोट करून घ्या ना. अहो का कन्फ्युज होताय? बघूनच तर सांगायचंय. त्यात पण तुम्ही एवढा चुका करताय. अहो ठीक आहे, समजून घ्या. अगोदर 10,000 रुपये हे पाठवले ना. हा हा ठीक. हे बघा मॅडम, त्यांनी अगोदर आहे ना 12 वाजून 20 मिनिटांनी 10,000 रुपये पाठवले होते. हा मग त्याचा सांगितलं नव्हतं का हा ट्रान्झॅक्शन आयडी? त्याचा तुम्ही हा नोट केलाय का? 10075 हा बोला. 8634. नाही त्यांनी तो सांगितलंच नाही. त्यांनी हा नाही सांगितलं, पण मी सांगतो ना आता. त्यांनी त्यांच्याकडून काय झालं, दोघांचं असं जरा हे झालं, आदला बदली झाली. नंबर सांगा. व्यवस्थित सांगा ना. कंप्लेंट घ्यायला ते सबमिट झाली तिथून. हो का? प्लीज तुम्ही करा ना काहीतरी मॅडम. 12:20 मिनिटांनी. हा हे जो सांगताय तो 12:20 चा सांगणार हा आहे का? 12:20 सांगतोय. सांगा. 100 00 75 75 86 86
34 34 5 5 44 1007586444 बरोबर? येस. ठीक आहे. तुम्हाला एक मेसेज येईल आता मला की सांगा तोपर्यंत चालूच राहू दे. ओके 30,000चे होते ना, 2च होते ना ट्रान्झॅक्शन? हो हा, आणि एक रुपयाची एक त्यांनी ट्रान्झॅक्शन केली होती, ती पण सांगावं लागेल. सांगायचे तर सांगा, पण मी आता कंप्लेंट सबमिट केली. झालं. बरं ठीक आहे, 1 रुपये पाठवले होते अगोदर चेकिंगसाठी. ठीक आहे, मग मी मेसेज चेक अगोदर करतो. तर काय बोलले नाही ना, आता 10,000 दिले. नाही 10,000 दिले आणि एकदा एक रुपया ते जे नंतरचे 10,000 देत होते ना मी. मेसेज येईल बघा आता, हा. मला की सांगा तोपर्यंत चालूच राहू द्या. ओके ओके. मेसेज कुठे आहे? कसं देतो? चेक करा बघा मेसेज आला. हो, आलाय मेसेज. हा, तो जो नंबर आलाय ना आलाय, हो आलाय. तो तुमचा कंप्लेंट नंबर आहे. 3 दिवसांनी इथे 1930 लाच कॉल करा, ते तुम्हाला कंप्लेंट स्टेटस काय आहे ते सांगतील. ठीक आहे, अमाऊंट होल्ड होण्याचे चान्सेस आहेत, फोन करून विचारा इथे. ओके ओके ठीक आहे, याचाच संदर्भ द्यायचा आहे. 31 काय तुम्ही सांगितलं तो तो सांगितलं. कंप्लेंट नंबर आहे. 3 दिवसांनी फोन करायचा. 1930 ला कॉल करा, ते सांगतील तुम्हाला. ठीक आहे, ओके ओके अमाऊंट होल्ड होण्याचे चान्सेस फोन करून विचारा. ओके. पण आता किती रुपयाची अमाऊंटचं आपण तक्रार केली आहे? 20,000. 20,000ची. ओके ओके, थँक्यू मॅडम. हो सर. आता हे जे नंबर आहे तुमचा, आता ही ऑलरेडी ही जी तक्रार आहे म्हणजे रजिस्टर झालेली आहे. हा. ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, 3 दिवसांनी याच नंबरवर फोन करा 19 आणि म्हणा मी असं 3 दिवसापूर्वी तक्रार केली होती. हा. ते म्हणतील कोणत्या आयडीवर केली होती, तर हा जो आयडी आहे हा. हा आयडी तुम्ही त्यांना सांगायचा. बरं. मग तुमची तक्रार कुठे आहे, ते पैसे होल्ड केलेत की नाही केले हा, ते समजेल. आणि जर असेल तर तुमचे पैसे परत तुम्हाला मिळू शकते. तर फक्त हे मेसेज जपून हा ठेवा. नाही मेसेज जपून ठेवते मी. ठीक आहे. हा. तर आपण पाहिलं की फायनली ही तक्रार घ्यायला खूप वेळ लागतोय, अर्धा तास लागतोय. त्यामुळं मनुष्यबळ कमी असेल किंवा मनुष्यबळ जरी असेल तरी महाराष्ट्रामध्ये जे सायबर क्राईम जे वाढत आहेत, प्रचंड वाढत आहेत, त्यामुळे ताण असेल, त्यामुळे त्यांना फोन रिसीव्ह करायला अडचण येत असेल. परंतु ही जी सिस्टम आहे ते एक सर्व जे व्यक्ती नुसतं टेक्स्ट मेसेज पैसे पाठवतो त्याला एवढं ज्ञान असेल, हे खूपच वेगळी गोष्ट आहे. त्यांना पासबुक किंवा ट्रान्झॅक्शन आय डी हे चांगल्या सुशिक्षित लोकांना माहीत नाही. अशा विषय त्यांना सांगावं लागतात किंवा तक्रार चुकते देखील. आणि तसं पण काहीच इथं घडलं, परंतु नंतर ती तक्रार दुरुस्ती करून घेण्यात आलेली आहे. कुणीही जरी मेसेज पाठवला तर तुम्हाला पैसे केले तर प्रथम तुम्ही त्याची पडताळणी करा, खरोखर आपल्या खात्यामध्ये ते पैसे आलेत का. जर आले नसतील तर कृपया ते पैसे परत पाठवू नका, कारण की तुम्हाला हा अडकवण्याचा हा वेगळा फंडा असू शकतो. आणि तसंच ह्या ताईच्या सोबत घडलेलं आहे. ही फसवणूक झाली, कसं झालं हा नंतर शोधाचा प्रश्न आहे. उद्या काय होऊ शकतं, गुन्हा जरी नोंद झाला तरी ते म्हणतील यांनी स्वतःहून पैसे पाठवले. तरी पोलिसांनी यामध्ये सायबर क्राईमची स्थापना केली आहे. तरी हे सायबर क्राईम 2-3 तालुक्या मिळून तरी एक मुख्यालय व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांना ही माहिती समजत नाही. हे तिथं जातील आणि रीतसर तक्रार नोंदवतील आणि त्याचा तपास देखील फास्ट होईल असं वाटतं. तर कुणीही फसू नका. या ताईचं जसं झालं तसं अजिबात कुणी फसू नका. या ताई देखील आवाहन करतील. काय सांगाल तुम्ही लोकांना? मी एकच सांगू शकते, मी पण एक शिकलेलीच आहे, पण मी एवढी म्हणजे शिकलेली असून सुद्धा मी ह्या फ्रॉड कॉलला बळी पडले. तर प्लीज इथून पुढे ना कुणी पण म्हणजे असे मेसेज वगैरे जर आले तर प्लीज पहिले पाहत जा, वाचत जा आणि वाचल्याच्या नंतरच त्याची काहीतरी शहानिशा करा आणि आपला बॅलन्स वगैरे चेक करा. मी जी चूक केली ती कुणी करू नका. मी जो बॅलन्स चेक नाही केला ना ही माझी चूक झाली. तर अशी चूक आहे ना कुणी करू नका. बॅलन्स चेक करा, समोरचं काय म्हणतोय ते नीट ऐकून घ्या आणि त्याला जे प्रत्युत्तर द्यायचे ते विचार करून द्या. आता तुमची फसवणूक झाली, तुम्हाला काय अनुभव आला? हे सगळं तुम्ही फोन वगैरे केला, 1930ला सुधारणा व्हायला पाहिजे, काय झालं पाहिजे? सुधारणा तर व्हायलाच पाहिजे, कारण मी आता जो 1 तास झालाय मी माझ्या म्हणजे प्रयत्नाला यश आलं माझ्या.
मी फोन केला, मॅडमनी फोन उचलला, माझी कंप्लेंट रजिस्टर नोंदवून घेतली. त्यांनी पण एवढं पण सांगितलं का 3 दिवसांनी मला फोन करा की तुमची तक्रार तुमचे पैसे होल्ड झालेत की नाही झालेत ते तुम्हाला 3 दिवसानंतर कळेल. ते एक मनामध्ये एक चांगली हे ठेवते, भावना ठेवते की बाबा माझे कष्टाचे पैसे माझे जाणार नाही आहेत, माझे कष्टाचे पैसे ते मला भेटणारच आहे. तर प्लीज म्हणजे असं कोणी फसूच नका ह्या गोष्टीला. नाही, सिस्टमचा अनुभव काय आला? म्हणजे हे ते टेक्निकल ते माहिती सांगतात, विचारतात, ते जमतं का? जमतं का म्हणजे ते असं, आता मी एवढी शिकली आहे पण मी चुकत होते त्याच्यामध्ये, पण एक तुमचा सपोर्ट भेटला म्हणून मी ते करू शकले. म्हणजे आम्हाला असं वाटतं का इथं 2 तालुके मिळून तरी एक मुख्यालय मुख्यालय तरी पाहिजे, जेणेकरून आपण समक्ष जाऊन विचारू शकतो बाबा हे आम्हाला असं कंप्लेंट नोंदवताना असा असा प्रॉब्लेम येतोय, तुम्ही तरी व्यवस्थित सांगा का आम्ही काय करू शकतो काय नाही. हे असं समोरासमोर जर असेल तर जरा अजून योग्य होईल. धन्यवाद. पाहत राहा जुन्नर टाइम्स नारायणगाव.